भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त हिम्मत फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रस्तरीय भव्य जंगी किसान शंकरपट घेण्यात येत आहे। 27 ते 29 दरम्यान मौजे तिवसा येथील नवीन कोर्ट समोर मैदानात होणाऱ्या शंकरपटाची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली। पत्रकार परिषदेला रविराज देशमुख, सचिन इंगळे, गोपाळ राठोड, विकास देशमुख आदी उपस्थित होते। मागचा उद्देश हा आहे की येणाऱ्या 27 डिसेंबर रोजी भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची जयंती आहे आणि भाऊसाहेबांनी भारतातलं सर्वात मोठं कृषी प्रदर्शन दिल्लीला भरवलं होतं। वेगवेगळ्या देशाचे प्रतिनिधी, राष्ट्रपती, शेतकऱ्यांचा खरा सहकारी जो जीवनात साथ देतो, अडचणीच्या साथ देतो आणि काबाड कष्ट करून शेतकरीच काबाड कष्ट करत नाही तर त्याला साथ देणारा आहे हा बैल, ज्यांची ही शर्यत शेतकरी बांधवांना आनंद देणारी आहे। आता आम्ही बघितलं की आमच्या मागच्या अनेक वर्षाचा अनुभव आहे की शेतकऱ्यांना या शंकरपटात जो आनंद मिळतो तो कोणत्याच याच्यात मिळत नाही आणि शेतकरी बांधव सातत्यानं तणावात असतो। कधी कौटुंबिक तणाव, कधी निसर्गात पाणी जास्त पडलं म्हणून तणावात, कधी कमी पडलं म्हणून तणावात, कधी थंडीची लाट आली, लाल्या आल्या, अशा अनेक विवंचनेत सातत्यानं तणावात राहणाऱ्या शेतकरी बांधवातून त्यांना तणावात मुक्त करण्यासाठी या 3 दिवसीय शंकरपटाचे आम्ही आयोजन केलेलं आहे। आमचे शेतकरी बांधव लाखोच्या संख्येने आमच्या शंकरपटाला उपस्थिती दाखवत असतात आणि खूपच आनंद घेतात। शंकरपट आमच्या शेतकरी बांधवांना वर्षभराची ऊर्जा देत असतो। म्हणजे शेतकरी नुसतं शंकरपटानं आर्थिकदृष्ट्या सुद्धा सक्षम होतो, मानसिकदृष्ट्या सुद्धा सक्षम होतो आणि शारीरिकदृष्ट्या सुद्धा सक्षम होतो आणि हे करत असताना त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आपल्या सर्वांनाही वेगवेगळा आनंद मिळतो। म्हणजे मी म्हटलं, मी अनेक स्पर्धा आयोजित केल्या, कबड्डीचे घेतले, अनेक क्रिकेटचे सामने घेतले, पण हा कोणाची कंपॅरिझन कोणाशी होत नाही। पण मला असं वाटलं की शंकरपटाचा आनंद वेगळाच आहे। बैल हे शेतकऱ्यांचे मित्र आहेत। शेतीसाठी बैलाचा वापर कमी झाला आहे। बैलजोडीला चालना देण्यासाठी शंकरपटाचं आयोजन करण्यात येत आहे। शंकरपट हा पूर्वापार चालत आलेला खेळ आहे, स्पर्धा आहे। हा खेळ देशभरातच मोठ्या उत्साहाने खेळला जात आहे। ताज्या बातम्यांसाठी बघत रहा सिटी न्यूज।